हाय फ्रेंड्स, मुक्ता जोशी. आजच्या या लेक्चरमध्ये आपण बॉम्बे हायकोर्ट क्लर्क या पदासाठी इंग्लिश ग्रामरवर आधारित 25 प्रश्न पाहणार आहोत. आणि परीक्षेमध्ये ज्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात ना, त्याच पद्धतीचे प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आणि एकूण 25 प्रश्न आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. त्याच्या आधी मी भरपूर व्हिडिओ बॉम्बे हायकोर्ट क्लर्क आणि पिऊन पदासाठी बनवलेले आहेत. हे सगळे व्हिडिओ तुम्हाला कुठे पाहता येतील तर आपलं जे विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल आहे त्याची प्लेलिस्ट ओपन केल्यानंतर न्यायालय भरतीच्या प्लेलिस्टमध्ये जा. त्या ठिकाणी तुम्हाला अगोदरचे सगळे व्हिडिओ पाहता येतील. तर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला न्यायालय भरती ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई बुक विकत घ्या. याच्यातून सामान्य ज्ञान, संगणक, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे संपूर्ण सिलेबस तुमचा कव्हर होणार आहे. आणि सगळी माहिती छान आणि डिटेल्समध्ये अशी व्यवस्थित दिलेली आहे. चला तर मग आता पहिला प्रश्न आपण पाहूयात. तर पहिला प्रश्न आता या ठिकाणी आहे पहा. पहिला प्रश्न असा आहे, ही इज रिकामी जागा ऑनेस्ट ऑफिसर अँड रिकामी जागा MLA फ्रॉम महाराष्ट्र. तर या ठिकाणी आपल्याला यूज प्रॉपर आर्टिकल असं आहे किंवा फिल इन द ब्लँक असंही आपण या ठिकाणी म्हणू शकतो. तर या ठिकाणी काय उत्तर येते ते आपण आता पाहूयात. तर या ठिकाणी पहा, इथे जर आपण विचार केला तर इथं बऱ्याच जणांना असं वाटेल की ऑनेस्टमध्ये सुरुवात एचनी झाली, कन्सोनंटनी सुरुवात झाली म्हणून ए येईल, पसंत नाही आहे. हे अपवादामध्ये येतं. जरी इथं सुरुवात ऑनेस्ट या शब्दाची सुरुवात एचने होत असली तरी या ठिकाणी ॲन हे आर्टिकल येतं. त्याच्यानंतर इथं बऱ्याच जणांना असं वाटतं की MLA म्हणजे एमने सुरुवात झाली म्हणून इथं ए येईल, पण तसं नाही आहे. हे अपवादामधले दोन्ही उदाहरणं आहेत. कारण याचा उच्चार MLA असं जरी असलं तरी याचा उच्चार असा MLA असा केला जातो. म्हणजे इंग्लिशमधील EM असा त्याचा उच्चार होतो. म्हणून या ठिकाणी सुद्धा ॲनच येणार आहे. आणि अपवादामध्ये सर्वांनी लक्षात ठेवा. तर शी इज ॲन ऑनेस्ट ऑफिसर अँड ॲन MLA फ्रॉम महाराष्ट्र असं त्याचं उत्तर येणार आहे. तर ऑनेस्ट आणि MLA या दोन्ही शब्दांच्या अगोदर कोणतं आर्टिकल येतं? ॲन हे आर्टिकल येतं. आणि हे अपवाद तुम्ही लक्षात ठेवा, परीक्षेमध्ये आपल्याला अपवादच विचारले जातात. ठीक आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता. नेक्स्ट प्रश्न आता आपण पाहणार आहोत. त्याच्या पुढचा प्रश्न आहे पहा. त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता. प्रश्न आहे, ही वॉज अपॉइंटेड ॲज ब्लँक व्हाईस चान्सलर ऑफ द युनिव्हर्सिटी. आता या ठिकाणी सुद्धा आपल्याला ऑप्शन म्हणजे रिकामी जागा भरायची आहे आणि ऑप्शन दिलेले आहेत ए अँड द नो आर्टिकल. म्हणजे हा सुद्धा प्रश्न आर्टिकलवरच आधारित आहे. तर ही वॉज अपॉइंटेड ॲज ब्लँक व्हाईस चान्सलर ऑफ द युनिव्हर्सिटी. तर इथं पहा, हे युनिव्हर्सिटीच्या पदाचं नाव आहे की नाही. तर बऱ्याच जणांना असं वाटेल की या ठिकाणी द येईल, पण येत नाही. तर ही वॉज अपॉइंटेड ॲज व्हाईस चान्सलर ऑफ द युनिव्हर्सिटी. इथं नो आर्टिकल येतं. डी हे त्याचं उत्तर आहे. नो आर्टिकल हे त्याचं उत्तर आहे. की या ठिकाणी नियम असा आहे की जे पदाचं वगैरे नाव असतं ना, तर तिथे आपल्याला कोणतंही आर्टिकल वापरायचं नसतं. ठीक आहे. चला त्याच्या पुढे तिसरा प्रश्न आहे आता. तिसरा प्रश्न आहे, सी इज प्रोफिशियंट रिकामी जागा संस्कृत बट वीक रिकामी जागा मॅथेमॅटिक्स. तर या ठिकाणी आपल्याला यूज प्रिपोजिशन म्हणजे प्रिपोजिशनचा वापर करायचा आहे. आणि ऑप्शन दिलेले आहेत पहा. पहिलं ऑप्शन इन ॲट आहे, दुसरं ऑप्शन ॲट इन आहे, तिसरं ऑप्शन इन आहे आणि चौथं ऑप्शन आहे ॲट ॲट. तर इथं लक्षात ठेवा, प्रोफिशियंट हा शब्द आहे ना, तर त्याच्यासोबत आणि एखाद्या विषयाचं नाव दिलेलं असेल तर प्रोफिशियंट नंतर नेहमी इन हे प्रिपोजिशनच वापरावं लागतं. तर प्रोफिशियंट इनच वापरलं जातं. आणि वीक एखाद्या विषयामध्ये वीक आहे असा जर उल्लेख केलेला असेल तर त्या ठिकाणी ॲट हे प्रिपोजिशन वापरलं जातं. तर हे अपवर्ड लक्षात ठेवा. तर प्रोफिशियंट इन संस्कृत बट वीक ॲट मॅथेमॅटिक्स असं ते उत्तर पाहिजे. समजलंय? तर पहिल्या रिकाम्या जागी इन येतं म्हणजे प्रोफिशियंट नंतर नेहमी इन वापरायचं जर विषयाचं नाव दिलेलं असेल तर. आणि वीक नंतर नेहमी ॲट वापरायचं त्यानंतर जर एखाद्या विषयाचं नाव दिलेलं असेल तर. हे तुम्ही लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये या स्वरूपाचेच प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत. ठीक आहे. चला त्याच्या पुढे आता चौथा प्रश्न आपण पाहूयात. तर पुढचा प्रश्न आहे आता, परत एकदा फिल इन द ब्लँक आहे आपल्याला आणि ऑप्शन दिलेला आहे, ही अबस्टेन्ड ब्लँक वोटिंग इन द इलेक्शन.
परत फिल इन द ब्लँक, आणि फिल इन द ब्लँकमध्ये आपल्याला प्रिपोजिशनच वापरायचं आहे. तर या ठिकाणी पहा की फ्रेजेस आहे की अबस्टेन हा जो शब्द आहे, व्हर्ब आहे ना, त्या अबस्टेन नंतर नेहमी फ्रॉम हे प्रिपोजिशन वापरायचं असतं. तर ही अबस्टेन्ड फ्रॉम वोटिंग इन द इलेक्शन असं ते येतं. तो अबस्टेन नंतर नेहमी काय येतं, फ्रॉम हे प्रिपोजिशन येतं, हे लक्षातच ठेवा. फ्रेज आहे ती अबस्टेन फ्रॉम अशी ती फ्रेज आहे. समजले? तर ए हे त्याचं उत्तर येणार आहे, फ्रॉम हे त्याचं उत्तर आहे. आता 5वा प्रश्न आपण पाहूयात. आणि 5वा प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसेल पहा. आणि 5वा प्रश्न आहे, बाय नेक्स्ट इयर ती रिकामी जागा हर PhD. आता ऑप्शन दिलेले आहेत, कंप्लिटेड, विल हॅव कंप्लिटेड आणि हॅज कंप्लिटेड. तर या ठिकाणी आपल्याला टेन्सवरचा हा प्रश्न आहे पहा. परत एकदा फिल इन द ब्लँक्स आहे, पण टेन्सवर आधारित प्रश्न आहे. मग आता इथं काय येईल, कसं ओळखायचं माहिती आहे का? इथं जी फ्रेज दिलेली आहे बाय नेक्स्ट इयर, तर बाय नेक्स्ट इयर ही जी फ्रेज दिलेली आहे ना, ही कोणत्या टेन्समध्ये येते माहिती आहे? तर फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये येते. म्हणजे जेव्हा दिलेल्या वाक्यामध्ये बाय नेक्स्ट इयर, बाय नेक्स्ट वीक, बाय नेक्स्ट मंथ अशा स्वरूपाचं दिलेलं असतं, तेव्हा अशी फ्रेज आली की ते वाक्य कोणत्या टेन्सचं समजायचं, नेहमी फ्युचर परफेक्ट टेन्सचं समजायचं. आणि फ्युचर परफेक्ट टेन्सची रचना कशी आहे, तर येस प्लस विल ऑब्लिक शॅल प्लस हॅव प्लस वी थ्री. मग सी नंतर इथे येणार आहे विल हॅव कंप्लिटेड, सी हे त्याचं उत्तर येणार आहे. कशामुळं, तर बाय नेक्स्ट इयर ही फ्रेज असल्यामुळं या ठिकाणी हे फ्युचर परफेक्ट टेन्सचं वाक्य आहे, म्हणून रिकाम्या जागी विल हॅव कंप्लिटेड असं येणार आहे. सोपं आहे की नाही? चला त्याच्या पुढे आता 6वा प्रश्न आपण पाहूयात. आणि पुढचा प्रश्न आहे पहा आता 6वा. प्रश्न असा आहे, हार्डली रिकामी जागा द बेल रिंग व्हेन स्टुडंट्स रश्ड आउट. ऑप्शन आहेत डीड, हॅड, हॅज आणि वाच. तर तुम्ही जर इंग्लिश ग्रामरचा बेसिक अभ्यास केलेला असेल तर तुम्ही हार्डली व्हेनचं वाक्य पाहिलं असेल पहा. हार्डली व्हेनच्या वाक्यामध्ये हार्डली नंतर नेहमी कोणतं टू बीचं रूप येतं, तर हॅड हे येतं. त्यामुळे या ठिकाणी काय येणार आहे, हॅड हा शब्द येणार आहे. हार्डली हॅड द बेल रिंग व्हेन स्टुडंट्स रश्ड आउट. क्लिअर झाले? तर या ठिकाणी हार्डली व्हेनच्या वाक्यामध्ये हार्डली नंतर नेहमी कोणतं शब्द येतो, हॅड हा शब्द येतो. हे तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा. हार्डली नंतर नेहमी कोणता शब्द येतो, हॅड हा शब्द येतो. ठीक आहे. चला त्याच्या पुढे आता 7वा प्रश्न आपण पाहूयात. प्रश्न असा आहे, चंद व्हाईसवरचा प्रश्न आहे पहा. ॲडव्हान्स लेवलचा प्रश्न आहे. दे से दॅट ही इज ऑनेस्ट. आता दे से दॅट ही इज ऑनेस्ट चंद व्हाईस. आता याचं चंद व्हाईस कसं होतं माहिती आहे का? तर याचं होतं पहा, मी आधीच सांगितलं हे ॲडव्हान्स लेवलचं उदाहरण आहे. तर हे दे से दॅट ही इज ऑनेस्ट, तर याचं होतं ही इज सेड टू बी ऑनेस्ट असं त्याचं उत्तर येतं. ही इज सेड टू बी ऑनेस्ट असं त्याचं उत्तर येतं. तर ए हे त्याचं उत्तर आहे. क्लिअर झाले? चला त्याच्या पुढचा 8व्या नंबरचा प्रश्न आपण पाहूयात आता. आणि 8वा प्रश्न तुम्हाला आता स्क्रीनवर दिसतोय. आणि प्रश्न आहे पहा, हू ब्रोट द विंडो चंद व्हाईस. परत एकदा चंद व्हाईसचा प्रश्न आहे आणि प्रश्न काय दिलेला आहे, हू ब्रोट द विंडो. आता हे इंटरॅगेटिव्ह सेंटेन्सचं चंद व्हाईस कसं करायचं त्याचे नियम आहेत, ते आपण आता व्यवस्थित समजून घेऊयात. तर या ठिकाणी पहा, हू ब्रोट द विंडो हे ॲक्टिव्ह व्हाईसचं वाक्य आहे. आणि ॲक्टिव्ह व्हाईसच्या वाक्यामध्ये जर हूने सुरुवात झालेली असेल तर इंटरॅगेटिव्ह सेंटेन्सचं चंद व्हाईस पॅसिव्ह व्हाईसमध्ये रूपांतर करताना पॅसिव्ह व्हाईसच्या वाक्याची सुरुवात नेहमी कशाने होत असते, बाय हुमने होत असते. मग आता दिलेल्या ऑप्शनमध्ये बाय हुम कुठे आहे ते शोधा तुम्ही. तर बाय हुम ए नंबरच्या ऑप्शनमध्ये आहे, म्हणून 8 नंबरचं त्याचं उत्तर आहे. पण पर्याय जर आपण पाहिले तर इथं बोथ ए अँड बी दिले. मग ए तर आपलं आहे, मग बी आहे की नाही ते सुद्धा आपल्याला चेक करावं लागेल. मग ते जर आपण चेक केलं तर हू ब्रोट द विंडो याचं जर आपण केलं तर द विंडो वॉज ब्रोटन बाय हुम हे सुद्धा बरोबर येतं. म्हणजे बी सुद्धा त्याचं बरोबर आहे, म्हणून त्याचं उत्तर आहे डी, बोथ ए अँड बी हे त्याचं उत्तर आहे. लक्षात येते का? पण 99.99% उदाहरणांमध्ये हू असेल तर पॅसिव्ह व्हाईसच्या वाक्याची सुरू म्हणजे ॲक्टिव्ह व्हाईसच्या वाक्याची सुरुवात जर हूने झालेली असेल तर पॅसिव्ह व्हाईसच्या वाक्याची सुरुवात बाय हुमनेच होते. पण काही ठिकाणी आपल्याला बी मध्ये जसं वाक्य दिलेलं आहे तसं सुद्धा येऊ शकतं की द विंडो वॉज ब्रोटन बाय हुम असं सुद्धा येऊ शकतं. त्यामुळं बी सुद्धा त्याचं बरोबर आहे आणि ए सुद्धा त्याचं बरोबर आहे, म्हणून त्याचं उत्तर आहे बोथ ए अँड बी. तर हे व्यवस्थित लक्षात ठेवा
की ॲक्टिव्ह व्हायच्या वाक्याची सुरुवात जर होऊन झालेली असेल तर पॅसिव्ह व्हायच्या वाक्याची सुरुवात कशाने करायची असते, बाय हुमने करायची असते. आणि काही वेळेला ए मध्ये जसं दिलंय त्या स्वरूपाचं सुद्धा देतात. आता आपण डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचं एक उदाहरण आहे पहा. ही सेड आय एम प्रिपेरिंग फॉर UPSC. आता हे वाक्य दिलेलं डायरेक्ट स्पीचचं आहे. याचं रूपांतर आपल्याला कशामध्ये करायचं आहे, तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये करायचं आहे. मग आता याचं रूपांतर इनडायरेक्ट स्पीचमध्ये कसं होतं माहिती आहे का, तर ही सेड आहे तसं आपल्याला लिहावं लागेल. अवतरण चिन्हामधील जे वाक्य आहे ते विधानार्थी वाक्य आहे म्हणून कॉमा इन्व्हर्टेड कॉमा काढायचा आणि त्याच्यावर जे डॅट लिहायचं आहे. आता हे आय कुणासाठी आलेलं आहे, तर या ही साठी आलेलं आहे. बरोबर आहे. आय कुणासाठी आलेलं आहे, ही साठी आलेलं आहे म्हणून इथं ही येईल. हे ॲम आहे ते आय साठी आले आणि हे अवतरण चिन्हातील वाक्य जे आहे ते प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्सचं आहे. मग अवतरण चिन्हातील वाक्य जर प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्सचं असेल तर इनडायरेक्ट स्पीचमध्ये त्याचं पास्ट कंटिन्यूअस टेन्स करायचा असतो. मग ॲमचं होणार आहे वाच. मग ही सेड दॅट ही आहे तसं या ॲमचं होणार आहे वाच प्रिपेरिंग फॉर MPSC. बी हे त्याचं उत्तर येणार आहे. ही सेड दॅट ही वॉज प्रिपेरिंग फॉर UPSC. बी हे त्याचं उत्तर आलेलं आहे. समजलंय. चला 10वा प्रश्न आपण पाहूयात. आणि 10वा प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय पहा. प्रश्न असा आहे, तर लक्षात आलंय ना, अवतरण चिन्हामध्ये जर प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स असेल प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्स तर इनडायरेक्ट स्पीचच्या वाक्यामध्ये त्याचा पास्ट कंटिन्यूअस करायचा असतो. आता 10वा प्रश्न असा आहे पहा. सी सेड विल यू हेल्प मी. आता हे सुद्धा वाक्य डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचं आहे. दिलेलं वाक्य डायरेक्ट स्पीचचं आहे मग याचं रूपांतर आपल्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये करावं लागेल. मग सी आता इथं पहा अवतरण चिन्हामधील जे वाक्य आहे ना तो प्रश्न आहे, पण प्रश्न कोणता आहे, येसनं स्वरूपाचा प्रश्न आहे. मग येसनं स्वरूपाचा प्रश्न असेल तर शेडच्या ऐवजी काय घ्यावं लागतं, आस्क्ड घ्यावं लागतं. मग सी आस्क्ड कॉमा इन्व्हर्टेड कॉमा काढून इफ लिहावं लागतं. आता हे यूच्या ऐवजी आय करा. त्याच्यानंतर हे जे विल आहे ना त्या विलचं वूड होतं पहा. म्हणजे शी आस्क्ड इफ आय वूड हेल्प हर. विलचं वूड होतं तर बी हे त्याचं उत्तर येणार आहे. काय उत्तर येणार आहे, बी हे त्याचं उत्तर येणार आहे. तर बी हे त्याचं उत्तर आहे पहा. आणि परत एकदा सांगतो, शी आस्क्ड इफ यूचा आय होईल, विलचा वूड करायचा, आय वूड हेल्प हर. क्लिअर झालंय सर्वांचं. कारण शेवटी मग याचं प्रश्न तयार होत नसतो, याचं विधानार्थी वाक्य तयार करून शेवटी पूर्णविराम द्यायचा असतो. आणि हेच वाक्य वेगळ्या पद्धतीनं सांगायचं झालं तर हे जे इफ आहे ना त्या इफच्या ऐवजी तुम्ही वेदर सुद्धा घेऊ शकता. म्हणजे हेच वाक्य असं पण होऊ शकतं, शी आस्क्ड वेदर आय वूड हेल्प हर, असं सुद्धा ते वाक्य होऊ शकतं. आणि जर तुम्हाला हायकोर्ट रेकॉर्डेड हुडो कोर्स घ्यायचा असेल तर फक्त 500 प्लस GST इतक्या कमी फीमध्ये हा कोर्स उपलब्ध आहे. आणि तो आपल्या विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे. याच्यामधून तुमचं कॉम्प्युटर, अंकगणित, बुद्धिमत्ता चाचणी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर यांचे रेकॉर्डेड व्हिडिओ दिलेले आहेत. प्लस न्यायालय भरती ई बुक यामध्ये मोफत दिलेलं आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला टेस्ट सिरीज घ्यायची असेल तर हायकोर्ट प्लट टेस्ट सिरीजसुद्धा विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे. आणि हायकोर्ट पिऊन टेस्ट सिरीजसुद्धा विठ्ठल जोशी ॲपमध्ये उपलब्ध आहे. जो कोर्स तुम्हाला आवश्यक वाटेल तो तुम्ही घेऊ शकता. चला आता त्याच्या पुढे 18 नंबरचा प्रश्न आपण पाहणार आहोत. आणि प्रश्न आहे पहा, पुढचा प्रश्न आहे ॲड क्वेश्चन टॅग रोलचा प्रश्न आहे. आणि प्रश्न असा आहे, लेट्स गो फॉर अ वॉक कॉमा रिकामी जागा प्रश्नचिन्ह ॲड अ क्वेश्चन टॅग. आता या ठिकाणी लक्षात ठेवा, लेट्स गो फॉर अ वॉक जर दिलेल्या वाक्याची सुरुवात लेट्सने झालेली असेल तर त्याचा ॲड अ क्वेश्चन टॅग काय होतो माहिती आहे का, तर त्याचा ॲड अ क्वेश्चन टॅग होतो शॅल वी. काय होतो, त्याचा ॲड अ क्वेश्चन टॅग शॅल वी असा होतो. तर ए हे त्याचं उत्तर आहे. लेट्स गो फॉर अ वॉक शॅल वी असा त्याचा ॲड अ क्वेश्चन टॅग होणार आहे. आणि हे लक्षातच ठेवा, पाठच ठरवून ठेवा, जर दिलेल्या वाक्याची सुरुवात लेट्सने झालेली असेल तर त्या वाक्याचा ॲड अ क्वेश्चन टॅग काय होतो, शॅल वी असा होतो. क्लिअर झाले. चला त्याच्या पुढे आता 12 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. आणि प्रश्न आहे, नो बडी कॉल मी रिकामी जागा प्रश्नचिन्ह. परत एकदा आहे मेक ॲड अ क्वेश्चन टॅग. म्हणजे परत एकदा आपल्याला ॲड अ क्वेश्चन टॅगच करायचं आहे. आणि वाक्य दिलेलं आहे नो बडी कॉल मी. आता एक लक्षात ठेवा, दिलेल्या वाक्यामध्ये जर नो बडी हा शब्द असेल तर ते निगेटिव्ह सेंटेन्स असतं. आणि मग दिलेलं वाक्य जर निगेटिव्ह असेल तर त्याचा ॲड अ क्वेश्चन टॅग काय करायचा असतो आपल्याला,
ॲफिर्मेटिव्ह करायचा असतो. काय करायचा असतो? ॲफिर्मेटिव्ह करायचा असतो. मग आता निगेटिव्हचं ॲफिर्मेटिव्ह करण्यासाठी इथं नोबडी कॉल्ड मी, इथं क्रियापदाला दुसरं रूप दिलेलं आहे की नाही, म्हणून आपल्याला इथं डीड घ्यावं लागेल. आणि हे नोबडी असल्यामुळं त्याच्याऐवजी जे सर्वनाम घ्यावं लागतं ते काय घ्यायचं? दे घ्यायचं. नोबडी असलं की सर्वनाम कोणतं घ्यायचं आपल्याला? दे घ्यायचं आहे. हे तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा. आणि इथं क्रियापदाचं दुसरं रूप आहे म्हणून इथं डीड घेतलेलं आहे. तर डीड डे आणि शेवटी प्रश्नचिन्ह हे तुमचं उत्तर आहे. किती नंबरचं ऑप्शन आहे? 1 नंबरचं उत्तर आहे डीड दे. तर परत एकदा सांगतो, दिलेल्या वाक्यामध्ये नोबडी असल्यामुळं हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे आणि मग याचा क्वेश्चन टॅग करण्यासाठी ॲफिर्मेटिव्ह करावं लागेल. आणि इथं क्रियापदाचं दुसरं रूप आहे म्हणून इथं डीड घेतलंय. आणि नोबडी असेल तर ॲड अ क्वेश्चन टॅगमध्ये सर्वनाम म्हणून दे घ्यायचं असतं आणि उत्तर येतं डीड दे. हे आपलं उत्तर आलेलं आहे. चला त्याच्या पुढे 13 नंबरचा प्रश्न पाहूयात आता. पुढचा प्रश्न आहे सॉरी 13 नंबरचा प्रश्न आहे पहा. द कमिटी रिकामी जागा डिवायडेड इन इट्स ओपिनियन फिल इन द ब्लँक. आता या ठिकाणी टेन्स वरचाच हा प्रश्न आहे. योग्य ते टू बी रूप आपल्याला वापरायचं आहे. तर कमिटी, बऱ्याच जणांना असं वाटतं की कमिटी हे समूहवाचक नाम आहे बरं का, हे अनेक वचन आहे असं वाटतं आणि मग बरेच जण आर देतात, पण तसं नाहीये. हे समूहवाचक नाम आहे आणि हे सिंगुलर आहे. मग सिंगुलर असेल तर काय वापरतो आपण? इज वापरतो. मग द कमिटी इज डिवायडेड इन इट्स ओपिनियन असं ते येणार आहे. तर या ठिकाणी उत्तर काय येते? इज हे त्या ठिकाणी उत्तर येणार आहे. क्लिअर झाले? चला त्याच्या पुढे परत एकदा आणि कमिटी एक कलेक्टिव्ह नाऊन आहे बरं का. पुढचा प्रश्न आहे मॅथेमॅटिक्स रिकामी जागा माय फेवरेट सब्जेक्ट. परत एकदा आपल्याला फिल इन द ब्लँक करायचं आहे. इथं काय येईल सांगा बरं? आर, वेअर, इज, ह्याव यापैकी काय येणार आहे? तर या ठिकाणी येणार आहे इज. आता इथं सुद्धा बरेच जण फसतात. मॅथेमॅटिक्स एस असल्यामुळं बऱ्याच जणांना असं वाटतं की हे अनेक वचन आहे, पण हे अनेक वचन नाही मित्रांनो. तर हे काय आहे? एक वचनच आहे. हे सुद्धा एक वचन आहे, त्यामुळे इथं काय येणार आहे? इज येणार आहे. तर मॅथेमॅटिक्स इज माय फेवरेट सब्जेक्ट असं ते उत्तर येणार आहे. समजलंय? मॅथेमॅटिक्स नंतर नेहमी सिंग्युलर व्हर्ब घ्यायचं असतं, हे लक्षात ठेवा तुम्ही. कोणतं व्हर्ब घ्यायचं असतं? मॅथेमॅटिक्स नंतर सिंग्युलर व्हर्ब घ्यायचं असतं. आता 15वा प्रश्न आपण पाहूयात. प्रश्न असा आहे, धिस इज द रिकामी जागा सोल्युशन टू द प्रॉब्लेम फिल इन द ब्लँक. तर आता या ठिकाणी आपल्याला डिग्रीवरचा हा प्रश्न आहे पहा. तर धिस इज द, इथं जर तुम्ही पाहिलं तर धिस नंतर टू बीचं रूप आले, टू बीच्या रूपानंतर द आले. मग अशी रचना कुठं असते माहिती आहे का? तर अशी रचना ही सुपरलेटिव्ह डिग्रीच्या वाक्यामध्ये असते. म्हणजे टू बीच्या रूपानंतर जर द आलेला असेल तर ते वाक्य सुपरलेटिव्ह डिग्रीचं असतं. मग सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये मोस्ट हा शब्द वापरला जातो. म्हणजेच या ठिकाणी बी उत्तर येणार आहे. मोर हे कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये वापरलं जातं. व्हेरी आणि मस्त येणारच नाही. तर धिस इज द मोस्ट अप्रोप्रिएट सोल्युशन टू द प्रॉब्लेम. तर बी हे त्याचं उत्तर आहे. आणि मोस्ट अप्रोप्रिएट का वापरलं? तर टू बीच्या रूपानंतर द आहे म्हणजे हे सुपरलेटिव्ह डिग्रीचं उदाहरण आहे, म्हणून मोस्ट अप्रोप्रिएट आपण त्या ठिकाणी वापरलेलं आहे. क्लिअर झाले? आता त्याच्या पुढे 16 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. आणि व्हिडिओला सर्वांनी लाईक करत जा बरं का. जास्तीत जास्त लाईक आले पाहिजे, कमीत कमी 500 लाईक आले पाहिजे या व्हिडिओला. ही इज सिनियर रिकामी जागा मी फिल इन द ब्लँक. ऑप्शन दिलेले आहेत द्यान, टू, फ्रॉम आणि ओव्हर. आता इथे जर तुम्ही विचार केला, ही सिनियर रिकामी जागा मी, हा सुद्धा ॲडजेक्टिव्ह किंवा सुपरलेटिव्ह आपलं डिग्रीवरचाच प्रश्न आहे आणि हे अपवादामध्ये आहे. तर एक कायम लक्षात ठेवा की अशा स्वरूपाचं उदाहरण असेल तर याच्यामध्ये सिनियर टू असं नेहमी वापरायचं असतं. काय वापरायचं असतं? सिनियर टू असं वापरायचं असतं. तर बी हे त्याचं उत्तर आहे. ही सिनियर टू मी फिल इन द ब्लँकमध्ये काय येणार आहे? टू येणार आहे. तर सिनियर टू ही जोडीच आहे आणि ती जोडी तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवा. बऱ्याच परीक्षांना आपल्याला ती विचारली जाते. क्लिअर झाले? आणि ते डिग्रीमधला अपवादामधला प्रश्न होता बरं का. मेटिक्युलियस मीन्स. आता मेटिक्युलियस या शब्दाचा अर्थ आपल्याला सांगायचा आहे. म्हणजे सिनॉनिम, अँटोनिम असा आहे. तर मेटिक्युलियस म्हणजे खूप काळजी घेणारा. मग काळजी घेणारा या अर्थाने काय येतो? तर केअरफुल येतो. तर मेटिक्युलियस म्हणजे काय? खूप काळजी घेणारा. मग त्याचा सिनॉनिम काय येतो? केअरफुल असा येतो. तर बी हे त्याचं उत्तर आहे. केअरफुल हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता 18 नंबरचा. पुढचा प्रश्न आहे पहा. इफेमरल मीन्स. काय म्हणत आहे मी? इफेमरल मीन्स.
आता इफेमिरर हा जो शब्द आहे त्याचा अर्थ काय होतो माहित आहे का? की लास्ट म्हणजे त्याला काय म्हणायचं आपल्याला, की अतिशय कमी वेळात असं त्याला म्हटलं जातं. अ, जो फार कमी वेळ जडला असं त्याला म्हणजे मराठीमध्ये अर्थ सांगितला जातो. तर इफिमिरर याचा समानार्थी शब्द याचा समानार्थी शब्द काय होतो माहिती आहे का? कमी कालावधीसाठी जडलेला. म्हणजेच त्याचं उत्तर येते शॉर्ट लिव्ड आणि त्याला शब्दशः अर्थ सांगायचं झालं तर लास्टिंग फॉर शॉर्ट टाइम असा त्याचा अर्थ होतो. हे सिनॉनिमचे 2 प्रश्न होते. आता आपण अँटोनिमचे 2 प्रश्न पाहूयात. तर अँटोनिम चा शब्द आहे पहा 19 नंबरचा प्रश्न. अँटोनिम ऑफ बेनिव्हॉलंट मीन्स. आता बेनिव्हॉलंट या शब्दाचा अँटोनिम आपल्याला सांगायचा आहे. तर बेनिव्हॉलंट या शब्दाचा अर्थ काय होतो माहिती आहे का? तर बेनिव्हॉलंट म्हणजे काळजी करणारा. ठीक आहे. म्हणजे दयाळू म्हणूयात आपण त्याला. बेनिव्हॉलंट म्हणजे काय? दयाळू. मग त्याचा विरुद्धार्थी काय होणार आहे? दयाळूचा विरुद्धार्थी काय होतो? क्रूर. आणि क्रूरसाठी काय येतो? क्रूयर हा शब्द आपण वापरतो. तर काइंड हा त्याचा सिनॉनिम आहे आणि त्याचा अँटोनिम काय आहे? क्रूयर आहे. समजलंय? तर बेनिव्हॉलंट म्हणजे दयाळू, मग त्याचा विरुद्धार्थी शब्द काय होतो? क्रूएल. हे त्याचं उत्तर आहे. आता अजून एक आपण अपोजिट वर्ड पाहूयात. अँटोनिम ऑफ स्केअर्स किंवा स्टार्स. तर स्केअर्स हा जो शब्द आहे SCARC. स्केअर्स म्हणजे काय? तर काय म्हणायचं आपण त्याला? दुष्काळ किंवा खूप कमी असलेलं प्रमाण. मग त्याचा अँटोनिम काय होणार आहे? प्लेंटी. प्लेंटी म्हणजे काय? खूप. लक्षात येते ना? तर स्केअर्सचा अँटोनिम काय होतो? प्लेंटी हा शब्द येतो. अजूनही आपल्याला प्रश्न पाहायचे आहेत. पण जर तुम्हाला न्यायालय भरती ई-बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि न्यायालय भरती ई-बुक विकत घ्या. फक्त 200+ GST इतक्या कमी फीमध्ये हे ई-बुक उपलब्ध आहे आणि संपूर्ण सिलेबस यामधून तुमचा कव्हर होणार आहे. आणि जर तुम्हाला माझ्याकडून इंग्लिश ग्रामर शिकायचं असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि इंग्लिश ग्रामर रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. याची मूळ फी 600 आहे, पण पुढील 3 दिवसासाठी फक्त 300 रुपयामध्ये हा कोर्स मी उपलब्ध करून देणार आहे. तर ज्यांना कोणाला घ्यायचा असेल त्यांनी विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा. ॲप डाउनलोड केल्यानंतर सरळ सेवा भरतीमध्ये जा. त्या सरळ सेवा भरतीच्या फोल्डरमध्ये इंग्लिश ग्रामरचा रेकॉर्डेड व्हिडिओ फक्त 300 रुपयामध्ये तुम्हाला मिळेल. रेग्युलर फी 600 आहे, पण 3 दिवसासाठी 300 रुपयाला मिळेल. संपूर्ण सिलेबस इंग्लिश ग्रामरचा याच्यामधून तुमचा कव्हर होतो. चला त्याच्या पुढचा प्रश्न आहे आता 21 नंबरचा प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसते आणि प्रश्न आहे पहा. वन हू लव्ज मॅनकाइंड. आता हे वन वर्ड सबस्टिट्यूशनवरचा प्रश्न आहे. जो मानवतेवर प्रेम करतो त्याला काय म्हटलं जातं असा तो प्रश्न आहे. वन हू लव्ज मॅनकाइंड. तर त्याला आपण फिलांथ्रोपिस्ट असं म्हणतो. हे त्याचं उत्तर आहे. फिलांथ्रोपिस्ट असं त्याचं उत्तर येणार आहे. त्याच्या पुढे परत एकदा वन वर्ड सबस्टिट्यूशनवरचाच प्रश्न आहे पहा. 22 नंबरचा प्रश्न आहे. अ स्पीच डिलिव्हर्ड विदाऊट प्रिपरेशन. म्हणजे कोणतीही तयारी न करता दिलेलं जे भाषण असतं त्याला काय म्हणतात असा तो प्रश्न आहे. तर कोणतीही तयारी न करता दिलेलं जे भाषण असतं म्हणजे अ स्पीच डिलिव्हर्ड विदाऊट प्रिपरेशन त्याला आपण एक्सटेम्पोर असं म्हणतो. डी हे त्याचं उत्तर आहे. काय उत्तर आहे? एक्सटेम्पोर हे त्याचं उत्तर आहे. आता आपण 23 नंबरचा प्रश्न पाहूयात. स्पॉट द एररवरचा प्रश्न आहे पहा. इच ऑफ द बॉईज हॅव कम्प्लिटेड देअर वर्क. स्पॉट द एरर. आता याच्यामध्ये चुकीचा भाग कोणता आहे हे आपल्याला सांगायचं आहे. तर इथे जर तुम्ही पाहिलं तर इच ऑफ द बॉईज हॅव कम्प्लिटेड देअर वर्क. स्पॉट द एरर. तर इच ऑफ आणि त्याच्यानंतर नामाचं अनेकवचन असेल तर इच असल्यामुळं इथं क्रियापदाचं काय येणार आहे? म्हणजे टू बीच्या किंवा टू हॅवच्या रूपाचं कोणतं रूप येणार आहे? पहिलं रूप येणार आहे. तर इथं हॅवच्या ऐवजी काय पाहिजे होतं माहीत आहे का? या ठिकाणी हॅवच्या ऐवजी काय पाहिजे होतं? हॅज पाहिजे होतं. म्हणजे इथं हॅवच्या ऐवजी काय पाहिजे होतं? हॅज पाहिजे होतं. मग चुकीचा कोणता आहे? हॅव हा चुकीचा भाग आहे. आपल्याला स्पॉट द एररच सांगायचं होतं ना. मग चुकीचं हॅव आहे. हॅवच्या ऐवजी काय पाहिजे होतं? हॅज. आणि बरेच जण इथं चुकतात कारण बॉईज अनेक वचन आहे असं वाटतं, परंतु इथं मूळ इच ऑफ द बॉईज म्हणजे इच साठी आपण टू हॅवचं रूप वापरत आहोत. मग इच साठी काय वापरतात? हॅज वापरतात. आणि हे कायम लक्षात ठेवा. इच ऑफ द असेल आणि त्याच्यानंतर अनेक वचनी करता असेल तर त्याच्यानंतर नेहमी एक वचनी टू बीचं रूप किंवा टू हॅवचं रूप लिहायचं असतं. हे सर्वांनी लक्षात ठेवा. बऱ्याच परीक्षांना याच्यावर प्रश्न विचारले जातात. समजले? तर इच शब्द असल्यामुळे तिथे हॅज येणार आहे. परत एकदा स्पॉट द एरर आपण पाहूयात. ही इज वन ऑफ द बेस्ट प्लेयर इन द टीम.
आता ही इज वन ऑफ द बेस्ट प्लेयर इन द टीम, याच्यामध्ये स्पॉट द एरर आहे का, आणि ऑप्शन आहेत वन, बेस्ट, प्लेयर आणि टीम. त्याच्यामध्ये चुकीचं काय माहिती आहे का, तर एक लक्षात ठेवा, वन ऑफ द बेस्ट असेल ना तर त्याला नेहमी जे नाऊन येतं ना, वन ऑफ द नंतर येणारं जे नाऊन असतं ते काय असतं, अनेक वचनी असतं. तर इथं प्लेयरच्या ऐवजी काय पाहिजे होतं, प्लेयर्स असं पाहिजे होतं. समजले? मग इथं चुकीचा भाग कोणता आहे, प्लेयर हा चुकीचा भाग आहे. प्लेयरच्या ऐवजी काय पाहिजे होतं, प्लेयर्स पाहिजे होतं. कारण वन ऑफ द अनेकांपैकी एक असा त्याचा अर्थ होतो. मग अनेकांपैकी एक असेल तर इथं नाऊन अनेक वचनीच पाहिजे ना आपल्याला. तर ही इज वन ऑफ द बेस्ट प्लेयर्स. किंवा अजूनही तुम्हाला सांगतो, हे डिग्रीचं पण उदाहरण आहे की टू बीच्या रूपानंतर जर वन ऑफ द असेल तर हे जे विशेषण आलेलं असतं त्याच्यानंतर येणारं नाऊन नेहमी अनेक वचनी असतं. क्लिअर झाले? हे छोटे छोटे नियम आहेत, पण इंग्लिशमधील ॲडव्हान्स लेवलचे हे नियम आहेत. हे लक्षात ठेवा, असेच प्रश्न परीक्षेत येणार आहेत तुम्हाला. अश्वे प्रश्न म्हणतो मी यांना. त्याच्या पुढे आहे पहा, ही स्पोर्ट सो रिकामी जागा डॅट एव्हरीवन ॲडमायर्ड हिम. आता सो आणि डॅटच्या मध्ये जर रिकामी जागा असेल तर तिथं नेहमी ॲडव्हर्ब लिहायचं असतं, हे कायम लक्षात ठेवा. काय म्हणत आहे मी, सो आणि डॅटच्या मध्ये जो येणारा शब्द असतो ते नेहमी काय असतो, ॲडव्हर्ब असतो. मग या ठिकाणी ॲडव्हर्ब कोणता आहे, तर कॉन्फिडंटली हे काय आहे, ॲडव्हर्ब आहे. म्हणून या ठिकाणी काय येणार आहे, बी हे त्याचं उत्तर येणार आहे. ही स्पोर्ट सो कॉन्फिडंटली दॅट एव्हरीवन ॲडमायर्ड हिम. तर कॉन्फिडंटली हे त्याचं उत्तर येणार आहे. आणि हे कायम लक्षात ठेवा, सो आणि डॅटच्या दरम्यान येणारा जो शब्द असतो तो नेहमी काय असतो, ॲडव्हर्ब असतो. आणि जर तुम्हाला हायकोर्ट रेकॉर्डेड हुडो कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि हायकोर्ट रेकॉर्डेड हुडो कोर्स विकत घ्या. माझा सल्ला राहील तुम्हाला की न्यायालय भरती ई बुक घेण्यापेक्षा हा रेकॉर्डेड हुडो कोर्स ज्या 2 महिने आहेत, 2 महिन्यात व्हिडिओ पाहून अजून जास्त तुम्हाला कळेल. आणि न्यायालय भरती ई बुक ते यामध्ये मी मोफत दिलेलंच आहे तुम्हाला. तर पाहूयात, आपण थांबूयात. या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच. थांबूयात. धन्यवाद.